श्री महासिद्ध महाराज यात्रा महोत्सव 2024 धानोरा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा भक्तिभावात संपन्न। गेल्या 300 वर्षापासून भाविक भक्तांची एकमेव श्रद्धास्थान असलेलं जळगाव जामोद तालुक्यातील श्री महासिद्ध महाराज धानोरा येथील मंदिरामध्ये माघ शुद्ध पौर्णिमा या दिवशी मुख्य यात्रा महोत्सव पार पडत असतो। येथील यात्रा महोत्सवाचा शुभारंभ शनिवार 24 फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानं या महोत्सवाचा प्रारंभ झालेला होता। माघ शुद्ध पौर्णिमा शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवर्य श्री तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या कालेच्या कीर्तनाने या मुख्य समारोहाची सकाळी 10 वाजता कीर्तनास प्रारंभ झाला होता। या प्रसंगी पंचक्रोशीतील टाळकरी माळकरी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यावर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता। नवरात्री काठी सजे राजाधिराज श्री महासिद्ध महाराज की 84 सिद्धांपैकी एक असलेले अहम ब्रह्मास्मी श्री महासिद्ध महाराज यात्रा महोत्सवाच्या 5 दिवस आधीपासूनच उत्सवाचा प्रारंभ होऊन पारंपरिक पद्धतीने नवरात्री काठी उत्सवाचा भव्य दिवस सोहळा पार पडला जातो। यावेळी मंदिराच्या समोर असलेल्या 30 फूट उंचीच्या दीपमाळेजवळ सुमारे 51 फूट उंचीची काठी चढवण्यात येते। या देवाच्या उत्सवानिमित्ताने भक्तगण मोरपीस दफडे व नगारेच्या तालामध्ये नाचत गजर करत आनंदाने उत्सव साजरा करीत असतात। त्यानंतर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी शुद्ध दांडी पौर्णिमेच्या पहाटे 12 वाजता देवाचे आगमन होते। या भव्य अभिषेक आणि महापूजा करण्यात येते। यात्रा महोत्सवाची सुरुवात होते। यात्रा महोत्सव 8 दिवसाचा असतो। यात्रा महोत्सव आर्थिक दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील एक मोठा आर्थिक यात्रा महोत्सव आहे। सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या धानोरा महासिद्ध नगरीत या उत्सवाच्या दिवसात 8 दिवस भाविकांची मांदियाळी असते। भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन व इतर व्यवस्था मंदिर ट्रस्ट गावकरी यांच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या पार पाडल्या जाते। याचा प्रत्येक भाविकाला अनुभव येत असतो। यात्रा महोत्सवाचा 2024 या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मंदिरामध्ये हार फुलांच्या माळांनी मंदिर सजवण्यात आलं होतं। या प्रसंगी आमचे पवन TV 007 या न्यूज चॅनलने हा व्हिडिओ बनवण्यासाठी अध्यक्ष व सर्व सन्माननीय विश्वस्त यांचं सौजन्य लाभलं होतं। म्हणूनच आम्ही श्री महासिद्ध महाराजांचं दर्शन आपणासमोर देत आहे। बघा, श्री महासिद्ध महाराजांचं दर्शन माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण घेत आहात। जय महासिद्ध महाराज। अवघ्या 1 मिनिटासाठी का असेना, परंतु आम्ही दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना विनंती केली की सदर व्हिडिओ आम्हाला श्री महासिद्ध महाराजांच्या दर्शनासाठी जे भाविक येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शूट करीत आहोत। आपण फक्त 1 मिनिटासाठी आपण थांबावं। आमच्या विनंतीला मान देऊन दर्शन बारी 1 मिनिटासाठी थांबली। आम्ही व थोडक्यात हा व्हिडिओ बनवला आणि मंदिराच्या बाहेर निघालो। तत्पूर्वी आम्ही सुद्धा मनोभावे श्री सिद्ध महासिद्ध महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो होतो। हे विशेष आपण पाहत आहात। हे श्री महासिद्ध महाराज संस्थानची पालखी। या पालखीमध्ये गुरुवर्य श्रीराम महाराज मेहुणकर व श्री सखाराम महाराज सखारामपूरकर यांच्या प्रतिमेसोबत महासिद्ध महाराजांची प्रतिमा आपल्याला दिसत आहे। हे बघा, मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर सुद्धा
हार फुलांच्या माळा आपल्याला दिसत आहे। बाहेर आल्यावर बघा हजारो लोकांची इथं गर्दी आहे व साईडनं जो रस्ता आहे दर्शनबारीसाठी तिकडनं हजारो भाविक पुरुष दर्शनमध्ये लाईन लावून आपले मनोभावे महासिद्ध महाराजांचं दर्शन घेतात। आता आपण बघूया, आम्ही ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फत श्री महासिद्ध महाराज मंदिर परिक्रमाचा हा अवलोकन करण्यासाठीचा ड्रोन कॅमेऱ्याचा व्हिडिओ आपणासमोर सादर करीत आहोत। बघा, हिरव्या वृक्षवल्लींनी नटलेला हा मंदिराचा परिसर व त्याच्या आजूबाजूला असलेलं धानोरा वडगाव हे गाव व या गावात बघा हा समोरचा जो रस्ता दिसतोय हा पूर्ण भाविकांनी भरलेला आहे। हजारो भाविक, हजारो वाहने, हजारो मोटरसायकली, हजारो कार, पार्किंगमध्ये आपल्याला गाडी ठेवायला जागा मिळणार नाही। इतकं मोठं 3 एकराच्या पंचक्रोशीत पसरलेली ही यात्रा दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी भेट देत असतात, हे विशेष। धानोरा महोत्सव या यात्रेत येणारा भाविक डाळ्या, मुरमुरे व गुळापासून बनवलेल्या रेवडीचा महाप्रसाद श्री महासिद्ध महाराजांना अर्पण करतात व आपल्या घरी घेऊन जातात। आपण पाहत आहात ही डाळ्या, मुरमुरे व रेवड्याची दुकाने। जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या या यात्रे महोत्सवासाठी नियोजन केलेलं असते। सर्व दुकानदारांना जागा आखणी करून दिल्या जाते व शिस्तीतच दिलेल्या जागेवरच आपणाला आपले दुकान लावावे लागते। या माध्यमातून हजारो दुकानदारांना रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध झालेली असते। गेल्या अनेक वर्षापासून या यात्रेमध्ये रेडीमेड कपड्याची दुकान, खेळण्याच्या दुकाना, भांडाकुंड्याच्या दुकाना, या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या घरी जर तांब्या पितळेचं भांडं लागलं किंवा जीवनावश्यक वस्तूसाठी जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यावायची असेल, दगडाचा जाता ओळंटा घ्यायचा असेल, लाकडी काही घरगुती स्वयंपाकासाठी उपयोगी असलेलं साहित्य पाहिजे असेल तर अनेक दुकानं या ठिकाणी लागलेल्या असतात। बघा, आपण पाहत आहोत हा यात्रेमधला हा नजारा महाशुद्ध पौर्णिमा या दिवशी आपण पाहतात याला काय म्हणतात, याचं नाव आहे पिशवी। आताच्या आधुनिक काळात आपण मनी पर्स पाकिटमध्ये पैसे ठेवत असू, परंतु आपले आजोबा आजी हे या यात्रेमधून पिशव्या पिशवी जे म्हणतात ते विकत घेऊन त्यात आपल्या वस्तू ठेवत होत्या व ते कमरेला लावले जात होते। आहे अनेक किचेन, लेडीज आयटम, पर्स व विविध खेळण्याच्या दुकानं आपण पाहत आहात। सौभाग्याचं लक्षण असलेलं बांगड्याचे दुकान, विविध फुलांच्या दुकानं, हे बघा आपल्या किचनसाठी आवश्यक असलेलं लाकडी बेलणे, पोळपाट, बिबड्याचा घाटा घोटण्यासाठीची विशेष लाकडाची चमचा, तांब्या पितळी भांड्याची दुकाने, एक ना अनेक शेकडो असे विविध प्रकारच्या दुकानं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आपण घेऊ ना वजनाना राम राम। सेठ काय नाव आहे तुमचं? मानव मनोहर। काय भाव आहे पितळ? पितळ आहे 9000 रुपये किलो। पाय बरं केवढ्याचं भरते? हे होते 1050। बरं बरं बरं, चांगलं गॅरंटेड आहे ते? गॅरंटीड आहे। काय वजन किती आहे त्याचं? नाही 1 किलो 50। बरं बरं। तुमच्या दुकानचं नाव काय? दत्तकृपा। कोणतं गाव? आसलगाव, दत्तकृपा। धन्यवाद। आसलगावचे गावंडे परिवारद्वारा संचालित दत्तात्रय हिंदू हॉटेल हे पण गेल्या शेकडो वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेलची उभारणी करते आणि त्या ठिकाणी विविध नमकीन, मिठाई, पुरी भाजीचे जेवण व चहा पाणी, नाश्ता असं भाविकांना
रात्रंदिवस सेवा देत असतात. यासारख्या इतरही हॉटेल असतात, परंतु ही हॉटेल मात्र सर्वात मोठी अशी आहे. आता आपण पाहत आहात विविध खेळ, म्हणजे आपल्यासोबत आपल्या जिल्हा पाल्यांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनाचे साधने जे शहरामध्ये आपल्याला दिसून येत नाही, परंतु या यात्रेत मात्र दुरून अशा प्रकारचे बंगाली मोठमोठे उंच असे पाळणे जे तुम्हाला मोठ्या तीर्थस्थानाच्या ठिकाणी सुद्धा दिसून येणार नाही, असे सर्व प्रकारचे विविध झुले या ठिकाणी यात्रेमध्ये येतात. या ठिकाणी 2 टुरिंग टाकीजा पण आलेल्या होत्या. आता शहरामध्ये टाकीजा बंद होत आहे, त्या ठिकाणी विविध कॉम्प्लेक्स बांधले जात आहेत. आणि या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेत येणारा भाविक रात्री आपले मनोरंजन म्हणून रात्रंदिवसा सकाळपासून ते रात्रीपर्यंत रात्रभर इथे टुरिंग टाकी सुरू असते. त्यात सिनेमाचा आनंद सुद्धा घेतात. भाविकांनो व भगिनींनो व बांधवांनो, आपल्याला आमचा हा छोटासा चॅनलचा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर पवन TV 007 या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व इतर भाविकांच्या दर्शनासाठी सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही महासिद्ध पौर्णिमा 2024 रोजी श्री महासिद्ध महाराज यांचं दर्शन घडवून देण्याचा योग आपण आणू शकता. धन्यवाद.